त्याबद्दल मी माझी टीम आणि असोसिएशनतर्फे कमिटीला थँक्यू बोलतो. थँक्यू व्हेरी मच जबीर खान यांना पाहिलं पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला. आता जाऊया आपण उत्कर्ष पाटील यांच्याकडे. कॉमेंट्री बॉक्समध्ये व्हॉइस ऑफ धनसार या आपण त्यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. थँक्यू सो मच. प्रमोद सरांचा आवाज आपण ऐकलात. आज पालघर भूषण या पुरस्काराने खऱ्या अर्थ त्यांचा गुण गौरव आणि आज या स्पर्धेकरिता मॅच खेळला होईल सुरुवात. आणि यावेळेला मैदानाच्या आतमध्ये क्रितेश घरत, एका बाजूला निकुंज राऊत, गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. अनुज, पहिला बॉल अनुज यांचा, एका बाजूला जय जोगनादेव आगवणकर, पहिलाच बॉल. काय प्रयत्न बघा, आगवणची ही स्पेशालिटी आहे. तुम्ही ज्या वेळेला आगवणच्या संघाला मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शनमध्ये पाहणार ना, त्यावेळेला तुम्ही फिल्डिंगचा दर्जा हा उच्च कोटीच पाहणार, कारण आगवण संघानं ते कमवलंय. मग तुम्ही तो वामिका स्टार आगवण असू दे किंवा मग हा आगवणचा एक चैत्याळी, हाही संघ आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण ही त्यांची क्वालिटी आहे. मॅचला सुरुवात झाली. पहिला बॉल डॉट आला. यावेळेला क्रितेश घरतनं पाडल स्वीप शोधलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना चौकार 4. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात रत्नदीप क्रीडा मंडळ वेऊर भंडाराई प्रेझेंट रत्नदीप चषकाची दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीतला दुसरा सामना. एका बाजूला आपण पाहतात पॅराडाईज बोईसर आणि एका बाजूला GNCC या संघामधला जो मॅच झाला पहिला, त्यामध्ये पॅराडाईज बोईसर या संघानं अतिशय चांगलं क्रिकेट दाखवलं आणि विजयाचा झेंडा रोवला. दुसऱ्या मॅचला सुरुवात झाली. क्रितेश घरत ॲक्शनमध्ये आहेत. या वेळेला आपण पाहतायत बॅटची कट प्लेड ऑन. फलंदाज इथे बाद होताना मोठा मासा गळाला. क्रितेश घरत इथे एका चौकारानंतर आता बाद होत असताना फलंदाज बाद गॉन. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सार्थक घरत, स्वतः संघ नायक आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सार्थक, क्रितेश बाद झाल्यानंतर थोडंसं प्रेशर असतं साई बिरवाडी या संघावरती, परंतु ते प्रेशर वगळता एक चांगलं क्रिकेट आता सार्थकला देखील दाखवावं लागेल. पुढचा बॉल. यावेळेला चांगला चेंडू पडल्यानंतर आपण पाहतायत अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये बॉलला फील्ड केलं आणि इथून आपण पाहू शकाल आता सध्या 4 बॉलचा खेळ संपला आणि धावसंख्या फलकावरती 4 आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. अनुज यांना आपण पाहतायत एक चांगले गोलंदाज. इथे देखील आपण पाहतायत चांगला चेंडू हाताळला. जिथे आपण पाहतायत पंचांनी लेग बाईटचे संकेत दिले आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर धावा जाऊन आपल्याला पाहायला मिळतात. त्या म्हणजेच 5. निश्चित स्वरूपात पंच शहानिशा करतील की हा साईडम चेंडू आहे का. अंडरम क्रिकेट पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार तो चेंडू पंच बघतील आणि तदनंतर आपण पाहतायत काय गोष्टी आहेत काय नाही आहेत पंच तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पाहतील आणि तदनंतर पाटील नेटवर्कची टीम आपल्याला पाहायला मिळते. आता ती बिझी होईल आणि मग हा चेंडू फेर आहे की नाही या सगळ्या गोष्टींची शहानिशा झाल्यानंतर पंच दर्शवतील की काही गोष्टी आहेत. इथे पंच दर्शवतील की काय घडलंय मैदानाच्या आत आणि घडलंय असं
की पंचांच्या नजरेत तो चेंडू खऱ्या अर्थानं साईडम आहे, म्हणजेच हा नो बॉल इथून घोषित केला जाईल. चेंडू खऱ्या अर्थानं आपण पाहतात भरपूर कमरेच्या वरनं आला आणि पंच दर्शवतात अक्षय राऊत की हा नो बॉल आहे. आता या नो बॉलनं 1+1 6 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचाच खेळ झाला, कारण हा बॉल जर आपण तपासून पाहिला तर तो नो बॉल घोषित केलाय पंचांनी. जय जोगण्यादेव आगवणकर हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला उर्बे 11 साई एकता बिरवाडी, रोहन पाटील रोया यांनी मात्र हा पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळेल. अनुजनं मात्र गोलंदाजी चांगली केली, परंतु स्वतःवरती कंट्रोल विसरले आणि तदनंतर तो चेंडू बऱ्याचशा वरतून हाताळला. त्यावेळेला पंचांनी पाहिलं आणि तो नो बॉल घोषित झालाय. इथे देखील निकुंजनं मागच्या बॉलवरती 2 धावा आल्या असल्या कारणाने इथे मात्र या बॉलला सेन्सिबल क्रिकेट आणि इथून आपण पाहतात सिंगल मिळाली. सिंगलच्या सहाय्यानं आपण पाहताय 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती 7 आहेत. अगदी शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातला. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या फलकावरती 7. अनुज यांना आपण पाहतायत गोलंदाजी ट्रॅकवरती. नवा चेंडू अंडरआर्म क्रिकेटमध्ये हाताळणं ही एक वेगळी किमया आहे, कारण त्यावेळेला ग्रिप व्यवस्थित बसत नसते. इथे देखील पंचांचे दोन्ही आज समांतर रेषेत आलेत आणि हा व्हाईट बॉल घोषित केलाय. आता या व्हाईट बॉलनं स्कोर काढला. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 8 वरती. क्रितेश घरत बाद झाल्यानंतर सार्थक आणि निकुंज या 2 फलंदाजांकडे ती गुणवत्ता आहे की क्रितेशची जागा भरून काढू शकतात. आणि आता 5 बॉलचा खेळ झालाय. 8 धावा धावफलकावरती. या वेळेला आपण पाहतायत बॅटची व्यवस्थित कनेक्शन नव्हतं, एज लागली आणि तदनंतर चेंडू अगदी शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये पहिला मिळाला, जिथून सिंगल मिळते आणि पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 9 या धावसंख्येवरती. 9 धावा या धावफलकावरती आहेत. मॅचला जाऊया पुन्हा एकदा. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 9. पाटील नेटवर्क्स या यूट्यूब वाहिनीसहित आपण जोडतोय. सलग 3 रजनींमध्ये ही स्पर्धा आपल्याला लाईव्ह कव्हर करताना बघायला मिळेल. सार्थक घरत ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहताय. छोटा पाक बडा धमाका अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक चांगला असा ऑलराऊंडर खेळाडू म्हणून पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनमध्ये त्याच्या नावाचा दबदबा आपण पाहिलाय. एका बाजूला निकुंज राऊत आक्रमकतेचं स्वरूप. गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक घेऊन आलेत गोलंदाज रोहित. खूप चांगलं कॅमेरा वर्क पाटील नेटवर्कची टीम आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल अतिशय चांगला. पंचांचे हात बंदिस्त राहिले. खूप चांगल्या टप्प्यावरती अगदी आपण पाहतायत फ्लाईट दिली बॉलला योग्य टप्प्यावरती आणि तदनंतर निश्चित स्वरूपात सार्थक यांना मात्र तो बॉल नाही समजला. डॉट बॉल येतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तो बॉल जाऊन विसावला. प्रयत्न चांगले केले होते यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचे, परंतु सार्थक क्रीजमध्ये सेफ होते. बॉलचा खेळ झाला. 1 धावसंख्या फलकावरती 9. पुढचा बॉल. या वेळेला खूप चांगलं टायमिंग. इथे मात्र आपण पाहतात फक्त बॉलला दिशा दिली आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मागच्या डॉट बॉलचं उत्तर या चौकारानं 4. थँक्यू. इथे आपण पाहतायत 2 कॅमेऱ्यानं ही स्पर्धा कव्हर होत असताना दोन्ही अँगल आपल्याला पाहायला मिळतात. चला थोडंसं स्पीडअप करा. आजच्या दिवसात 16 संघ आहेत. कालच्या दिवसात खऱ्या अर्थानं 90 सामने होते, परंतु आज 3 सामने प्लस असतील. त्या अनुषंगाने तुम्हाला विनंती करतोय की वेळ कमी घेता. आपल्याला आजच्या दिवसातलं देखील शेड्यूल पॅक करायचं आहे. जो संघ सुपर 8ला क्वालिफाय होईल त्या संघाचा एक प्रतिनिधी येईल आणि तदनंतर तुमच्या 10 खेळाडूंची नावं, टी शर्ट आणि त्या टी शर्टची साईज, तुमच्या संघाचं टी शर्टवरती नाव येईल. शिंदे स्पोर्ट्स, सनी शिंदे अँड टीम यांच्या माध्यमातून एक चांगली संकल्पना या सुपर 8 करिता. गोलंदाज तयार. या वेळेला फटका तर जरूर खेळलाय. जिथे आपण पाहतात सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 14 रन. 14 धावा धावफलकावरती आहेत. याच धावगतीने जर आपण वेग घेतला तर 47 धावा प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. रत्नदीप चषक 2026ची दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीतला दुसरा सामना. या सामन्यातला विजयी संघ एका बाजूला पॅराडाईज बोईसर या संघाला 2 हात करताना बघायला मिळेल. इथे देखील फटका तर जरूर चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि त्यांनी फील्ड केलं. धावसंख्या इथून 1 ने आकार घेईल आणि जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत
15 धावा या धावफलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ संपलाय. या षटकातील अगदी 2 बॉलचा खेळ बाकी असताना गोलंदाज रोहित तयार. चांगला चेंडू इथे आपण पाहताय अचूक टप्प्यावरती बेधक मारा आणि तदनंतर त्या बॉलला चेक केलं सार्थकनं. 5 बॉलचा खेळ झाला. 15 धावा या धावफलकावरती आहेत. पहिल्या सामन्यात धावा नाही झाल्या, त्या म्हणजे GNCC या संघाकडनं पॅराडाईजनं अगदी वन वे ट्रॅफिक असा तो सामना पाहिला आपण. या मॅचमध्ये दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांकडे ती ताकद आहे. बॅटिंग देखील आगवणकर या संघाकडे खूप चांगल्या युवांनी भरलेला हा संघ, परंतु गुणवत्ता क्षमता या खेळाडूंकडे भरपूर आहे. पुढचा बॉल यावेळेला फटका तर खेळलाय जरूर. सिंगल मात्र इथे परिपूर्ण होईल. अनुज थोडेसे फंबल झाले आणि तदनंतर इथून आपण पाहतात सिंगल मिळाली. सिंगलच्या साहाय्याने 8ची सरासरी राखत 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती आहेत 16 वरती 1 गडी बाद अशी स्थिती साई एकता उर्वी 11 बिरवाडी या संघाची. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. रत्नदीप क्रीडा मंडळ वेऊर आयोजित रत्नदीप चषक 2026 पालघर अंडरम बॉक्स क्रिकेटची पालघरमधली पहिली स्पर्धा. 50,000 या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 25,000, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 5,000, मॅन ऑफ द सिरीज सायकल. या सगळ्या गोष्टी आता अंडरम क्रिकेटला देखील आपण पाहतात या पालघरने एक वेगळी उंची प्राप्त केल्या म्हणायला हरकत नाही. चला वेळेकडे लक्ष द्या खेळाडू. आपण भरपूर वेळ घेत्या, पंच सिग्नल देत आहेत तुम्हाला. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 16 रन ह्या धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटकात गोलंदाज राहुल आलेत, एक चांगले हार्ड हिटर पिंच हिटर बॅट्समन, आणि एका बाजूला आता तिसऱ्या षटक हाताळण्याची ज्यांच्यावरती धुरा दिलेली आहे कर्णधारानं. पुढचा बॉल लेग ब्रेक असा चेंडू होता. सार्थकनं ऑन साईडला मनगटाच्या साहाय्यानं वळण देण्याचा प्रयत्न तर जरूर केला त्या बॉलला बिटवीन द गॅप, परंतु तेवढं कनेक्शन हवं होतं तसं नाही झालं आणि तदनंतर आपण पाहता तिथून सिंगल मिळाली. धावसंख्या 17 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. यावेळेला फटका खेळलाय बिटवीन द गॅप, चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4. थँक्यू. ओव्हर पिच पद्धतीचा बॉल होता. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं अगदी स्लॉट मधला बॉल आणि त्याला बिटवीन द गॅप खेळून काढलं, जिथे क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न जरूर केले परंतु तो बॉल त्यांच्या आवाक्यापासून भरपूर बाहेर राहिला आणि तो सीमारेषेच्या बाहेर चौकारामध्ये कन्वर्ट झाला. 21 धावा धावफलकावरती. तिसरा बॉल घेऊन गोलंदाज राहुल तयार. या वेळेला आपण पाहतायत इथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल खराब क्षेत्ररक्षण. आधीच मात्र आपण पाहतायत बॉलवरती फिरले आणि तदनंतर बिटवीन द गॅप बॉलला ढकललं. सलगचा दुसरा रिप्लेच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टी पाहतायत. संघामध्ये सध्या नवा युवा सळसळतं रक्त असा मात्र युवांनी भरलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. काही चुका होत असतात क्रिकेटच्या खेळामध्ये, त्यांना सावरत एक चांगली सुरुवात पुन्हा एकदा तिथून नव्यानं सुरुवात करणं गरजेचं असतं. आता सलग 2 चौकार आलेत राहुलच्या विपक्षात आणि धावसंख्या फलकावरती 29 वरती जाऊन पोहोचले. इथे देखील आपण पाहतायत खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाईल आणि हा चौकार आपल्याला बघायला मिळतोय. 4. चला प्रत्येक चौकारासाठी मीटिंग नसेल. आगवणकर संघ आजच्या दिवसात 16 संघांना आपण इथे संधी देतोय. वेळ महत्वाची आहे. जिथे धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 29 वरती. 29 लॉस ऑफ 1. साई एकता उर्वी 11 बिरवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जय जोगनादेव आगवणकर हा संघ टॉस जिंकल्यानंतर इथे देखील आपण पाहतात चांगलं क्षेत्ररक्षण. अनुज मात्र आपण पाहतात का म्हणून संघामध्ये लीड करतायत. तर गोलंदाजी देखील चांगली होती, फलंदाजी देखील चांगली करतील या अनुषंगाने आता क्षेत्ररक्षण देखील चांगलंच करतायत. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 30. बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच 5. अगदी शेवटचा बॉल. प्रत्येक बॉल करिता प्लीज मीटिंग नको. आगवणकर संघ तुम्हाला पुन्हा विनंती आहे.
तिसऱ्या षटकातील अगदी शेवटचा बॉल. गोलंदाज तयार राहुल. यावर आपण पाहतात सार्थकनं क्रॉस बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न केला. स्वीप करायचा होता, सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं 3 षटकांचा खेळ संपला. 31 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या संपूर्ण स्पर्धेकरिता ज्यांनी खऱ्या अर्थानं मोलाचं सहकार्य केलं त्या सर्व स्पॉन्सरची नावं तुमच्यासमोर मी निश्चित स्वरूपात घेऊन येईन. सन्माननीय श्रीयुत उत्तम मोरेश्वर घरत उत्तू भाऊ, नगराध्यक्ष पालघर नगर परिषद, ज्यांचं देखील या स्पर्धेमध्ये एक मोलाचं सहकार्य त्यांचं राहिलं. सातत्यानं ज्या ज्या वेळेला भंडाराळी होळी नाका यांची कुठलीही स्पर्धा, मग क्रिकेटच नसो, ज्या सगळ्या काही सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्यावेळेला उत्तम मोरेश्वर घरत साहेब उत्तू भाऊ यांचं देखील खूप महत्त्वाचं योगदान असतं. राजेंद्र आत्माराम पाटील उपनगराध्यक्ष साहेब, तदनंतर जश्विन मनोज घरत नगरसेवक आणि सभापती आरोग्य विकास, त्याचबरोबर प्रीती रमाकांत मोरे मॅडम नगरसेविका, या सर्व दात्यांची नावं मी पुन्हा एकदा घेऊन येईल तुमच्यासमोर. तर मॅचकडे जाऊया. चौथ्या षटकात गोलंदाज हर्षल आलेत. स्ट्रायकिंग एंडला सार्थक. 10 बॉलमध्ये 10 रन. एका बाजूला 6 बॉलमध्ये 15 रन निकुंज. चांगला चेंडू. शेवटच्या षटकात हर्षल आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाताळला आणि आता निकुंज मेसेज देत आहेत सार्थकला. थोडासा सार्थक, ज्या पद्धतीचे सार्थकचे फटके असतात ते दिसले नाही आहेत, परंतु येणाऱ्या काळात 5 बॉलचा खेळ आहे. या 5 बॉलमध्ये देखील सार्थक आपली गुणवत्ता इथून दाखवू शकतो. फटका तर जरूर खेळला. अपसाईडला कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात, त्यांनी बॉलला फील्ड केलं आणि इथून सिंगल मिळाली. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 32 या धावसंख्येवरती. 4 बॉलचा इथून खेळ बाकी. निकुंज राऊत जेवढं चांगलं ओव्हरआर्म क्रिकेट खेळतात तेवढंच चांगलं अंडरआर्म क्रिकेट देखील आहे. काय फटका खेळला होता, तेवढंच चांगलं ताकदीचं क्षेत्ररक्षण. आगवणकर, जो मी उल्लेख केला की क्षेत्ररक्षण ही त्यांची एक वेगळी ओळख राहिलेली आहे आणि तदनंतर इथे देखील आपण पाहता चांगलं क्षेत्ररक्षण केलं. धावसंख्या फलकावरती आहेत 33. इथून 3 बॉलचा खेळ झालाय. येणारे 3 चेंडू या षटकातले जय जोगनादेव आगवणकर आणि एका बाजूला उर्वे लेन साई एकता बिरवाडी. बॅटिंग करत असताना बिरवाडी संघ 33ला 1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. हर्षल पुन्हा एकदा राऊंड डिस्टन्स, पंचांच्या उजवीकडनं उजव्या बाजूनं. इथे देखील फटका तर जरूर खेळलाय. सरळ बॅटनं रनआउटची संधी आणि पंचांचा बोट उचलल्या आकाशाकडे. सार्थक थोडेसे आज शांत दिसले आणि इथून फलंदाज सार्थक घरत. बॅक टू द डगआउट, गॉन. आनंद जगदीश राऊत नगरसेवक, रवींद्र बंडाभाऊ मात्रे खेळण्याची जागा मैदान, दिनेश घरत नगरसेवक, महेश कोती नगरसेवक, इंद्र संकेश शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख, राहुल घरत उद्योजक फ्रँचायझ. थँक्यू. दीपेश दीपू आलेत मैदानाच्या आत. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजे 4 अवघ्या 2 बॉलचा खेळ बाकी आणि दीपू यांना आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 33 धावा. धावसंख्या जिथे वेग घेतला होता त्यावेळेला या षटकात खऱ्या अर्थानं गोलंदाजी चांगली केली गोलंदाज हर्षलनं. इथे देखील आपण पाहतात चांगला चेंडू, क्लीन बोल्ड फलंदाज. इथे बाद होत असताना निकुंज राऊत. सार्थक गेल्यानंतर तू चल में आया ही स्थिती पाहायला मिळाली. फलंदाज बाद होत आहेत, गॉन. थँक्यू. ऋषी घरत मैदानाच्या आतमध्ये. अगदी शेवटचा बॉल बाकी आहे आणि आता टार्गेट कितीचं सेट होणार हा प्रश्न जो आहे तो या शेवटच्या बॉलवरती आपल्याला समजेल. या सामन्यातला विजयी संघ पॅराडाईज बोईसर या संघासमोर खेळताना बघायला मिळेल. या मॅच नंतर पॅराडाईजचं संपूर्ण लक्ष या मॅचकडे आहे. एका बाजूला जय जोगण्या देव आगवणकर आणि एका बाजूला साई एकता उर्वे 11 बिरवाडी. गोलंदाज तयार. यावेळेला हा चेंडू पाहायला मिळेल का वाईट? यस, इट इज वाईट बॉल. पंचांचे दोन्ही आज समांतर रेषेत. 34 धावा धावफलकावरती आहेत. ऋषी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक, व्यवस्थित बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. एज घेऊन बॉल चाललाय डिक्लेअर झोनकडे आणि 4 षटकांचा खेळ देखील संपला. 4 षटकांचा खेळ संपला. 35 रन फलकावरती लागल्या. 36 धाव्यांचं टार्गेट आणि या 36 धाव्यांचं टार्गेट कसं होईल, काय होईल हे सांगण्यासाठी येऊया पुन्हा एकदा मॅचकडे. तत्पूर्वी जाऊया स्पॉन्सरकडे.
सन्माननीय आनंद जनार्दन राऊत साहेब नगरसेवक, रवींद्र बंड्याभाऊ मात्रे नगरसेवक, ज्यांच्या माध्यमातून हे मैदान उपलब्ध करून दिलं, धन्यवाद. दिनेश घरत साहेब नगरसेवक, महेश पांडुरंग कोती नगरसेवक, तदनंतर कुंदन संखे साहेब शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख, सन्माननीय राहुल घरत सर शिवसेना पालघर शहर प्रमुख, पंकज गावडे उद्योजक, तदनंतर अश्विन शेनॉय यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेकरिता आर्थिक सहाय्य, तदनंतर प्रशांत शिंदे, भवानी सिंग राठोड, करणी सेना अध्यक्ष वंश पाटील, व्हीपी क्रिएटिव्ह इव्हेंट प्लॅनर, तदनंतर नवजीवन मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल, डॉक्टर शरद सातवी, विकास मोरे सरांच्या माध्यमातून टी शर्ट, तदनंतर शगुन सचिन प्रजापती ज्यांच्या माध्यमातून हे टी शर्ट, त्याचबरोबर शरद भुजंग आपल्याला पाहायला मिळतात, शिव फॅब्रिकेशन अँड कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेकरिता सहकार्य, त्याचबरोबर कुंभार ब्रदर्स स्वप्नील आणि राहुल कुंभार टी शर्ट, त्याचबरोबर रवी विशाखा राकेश मोरे टी शर्ट त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता, तदनंतर देवांश देवेंद्र गावडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता टी शर्ट, त्याचबरोबर हेमंत गायकवाड सरांच्या माध्यमातून या स्पर्धेला टी शर्ट आलेले आहेत, त्याचबरोबर निलेश पाटील सामाजिक कार्यकर्ते, भार्गव जनरेटरची सुव्यवस्था, स्वाती निलेश पाटील माजी नगरसेविका यांच्या माध्यमातून टी शर्ट आले या स्पर्धेसाठी, संजय गायकवाड माजी नगरसेवक यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहाय्य, लकी दुबेजी असतील, भारती मॅडम पालघर जिल्हा शहर प्रमुख, त्याचबरोबर साहित्य तिवारी मॅन ऑफ द मॅच एनर्जी ड्रिंक किट, त्याचबरोबर ओमकार भरत पाटील मेडल मॅन ऑफ द मॅचसाठी, तदनंतर ग्रीशांत घनश्याम गायकवाड हितेश फाउंडेशन ट्रॉफी, बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समॅन अँड फिल्डर, त्याचबरोबर चंदू गायकवाड सर, त्याचबरोबर केतन घरत लकी भुजिंग सेंटर साहेबांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहाय्य, त्याचबरोबर शिंदे स्पोर्ट्स संकेत शिंदे, शैलेश शिंदे, सनी शिंदे, समेश शिंदे मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट, आणि त्याचबरोबर आपण पाहतायत न्यू पद्मावती स्पोर्ट्स सिरीजकरिता ट्रॉफी, मोबी केअर रोहन मात्रे यांच्या माध्यमातून इंटरनेटची सेवा, त्या सर्व दात्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानू इच्छितो. दुसऱ्या डावाला सुरुवात होते आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होईल त्यावेळेला आगवणकर जय जोगण्यादेव हा संघ बॅटिंग करताना 36 धावांचा पाठलाग करताना बघायला मिळेल. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 36ची गरज. यतीन राऊत अनेक वर्ष आणि वर्ष या अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेटचा चेंडू पहिल्या षटकात कसा फलंदाजांचा कर्दनकाळ करून दाखवावा हे त्यांनी अनेक वर्ष केलेलं आहे. तेच यतीन राऊत गोलंदाजी ट्रॅकवरती द लेजंड. पहिलाच बॉल यतीन राऊत यांचा सॉफ्ट हँडनं या स्कोर कार्डला सुरुवात केली. श्री गणेशा केला राहुलनं. एका बाजूला रुस्तिक आहेत आणि रुस्तिकच्या साथीनं राहुल आहेत. ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 36 धावेंचा सामना. जिथे धावसंख्या वेगानं वाढत होत्या त्यावेळेला निकुंज सार्थक बाद झाले आणि धावसंख्या थोड्याशा शांत दिसल्या. चेतन पाटील तोही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साईडला गोलंदाज तयार. इथे फटका तर जरूर खेळलाय. सिंगल मात्र मिळते. या सिंगलच्या साह्याने 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 2 आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या 2 पाहायला मिळतील. इथे पाटील नेटवर्कची टीम या स्पर्धेला खूप चांगल्या पद्धतीने कव्हर करते. मागच्या रजनीपासनं नुकताच 3 दिवसांपूर्वी 1,20,000 सबस्क्रायबर पूर्ण करत असताना यूट्यूबला पालघरमधून एक साधी सुरुवात नितेश पाटील यांची आणि त्यानंतर संपूर्ण पालघरला हेवा वाटेल असं ब्रँड बनवलं पाटील नेटवर्कला. यावाला मोठा फटका. राहुल बॅक टू द डगआउट. गॉन. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज तृषाल दाखल होत आहेत. राहुल यांच्याकडनं अपेक्षा होत्या या मॅचमध्ये. ते लवकर बाद झालेत. आता तृषाल आलेत. तृषाल यांचा पहिलाच फटका चांगला होता. थ्रू द एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. तिथून डिक्लेअर झोनकडे बॉल निघून जाईल आणि इथे सिंगल देखील मिळते. 4 बॉलचा खेळ झाला. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर रनसंख्या फलकावरती 3 आपल्याला पाहायला मिळते. या सामन्यातला विजय संघ पॅराडाईज बोईसर या संघासमोर 2 हात करताना बघायला मिळेल. यतीन राऊत एक सिनियर गोलंदाज, सिनियर क्रिकेटपटू. साई एकता बिरवाडी उर्वी 11चा पुढचा बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यष्ट्यांच्या मागे मेहू डॉन आणि खऱ्या अर्थानं स्वप्नील एक जबरदस्त क्रिकेटपटू. ओव्हरआर्म क्रिकेट तेवढंच चांगलं खेळत आहेत.
ज्या पद्धतीने त्यांची शरीरयष्टी आहे त्याच पद्धतीने मोठमोठे षटकार त्यांच्या बॅटमधनं अनेक वेळा आपण पाहिलेत. गोलंदाज तयार, शेवटचा बॉल या षटकातला. यावेळेला आपण पाहतात सॉफ्ट हँड फटका तर खेळलाय, फेकी चांगली आली आणि तदनंतर पंच अक्कू यांनी दर्शवलं की नाही इथून सिंगल परिपूर्ण होत आहे आणि या सिंगलच्या साह्यानं 4 धावा या फलकावरती. एक गडी बाद. बॅटिंग करत असताना जय जोगणादेव आगवणकर. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया एक श्रवणीय गीत. थँक्यू सो मच डीजे प्रसाद, जो आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. चार बॉलचा खेळ झाला आणि 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 11 धावा. स्वप्नील डॉन आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी ट्रॅकवरती येत असताना. षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकात स्वप्नील यांचं हे षटक पाहायला मिळतं. फटका इथे देखील चांगला खेळला, परंतु यतीन द लेजंड खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पहिलं षटक हाताळल्यानंतर सातत्यानं चांगलं क्षेत्ररक्षण आहे त्यांचा दर्जा आहे. वेळेला खूप चांगले बॅटिंग देखील करतायत स्वप्नील पाटील अर्थात डॉन आपल्याला पाहायला मिळतील. 5वा बॉल 6वा बॉल या षटकातला. भरपूर साधारण चेंडू होता, त्या बॉलला जाऊ दिला आणि व्हाईट बॉल. इथे व्हाईट बॉलनं स्कोर काढला, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13. षटकातील शेवटचा बॉल. यावेळेला फटका तर जरूर चांगला खेळला. तिथे आपल्याला पाहायला मिळालं निकुंज राऊत बॉलला फील्ड करतील आणि तुर्ताच मिळते ती म्हणजेच इथून आपण पाहतायत अर्थात सिंगल आणि सिंगलच्या साह्यानं 7ची सरासरी राखत धावसंख्या फलकावरती 14 ॲज कम्पेअर पहिल्या इनिंगमध्ये जर आला तर 16 रन होत्या. 2 षटकांचा खेळ संपला होता तेव्हा. आता इथून जर तपासून पाहिलं तर 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 22 रनची गरज. 12 चेंडू 22ची गरज आहे. पाहूया या मॅचमध्ये आता कुठला संघ एका बाजूनं पुढे लीड घेईल. पॅराडाईज बोईसर संघ वाट बघतोय की आमचा प्रतिस्पर्धी कोण असेल. 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये 22 धाव्यांची गरज आहे या सामन्याला जिंकण्याकरिता. एक चांगली मॅच. 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 22 धाव्यांची गरज असताना हा सामना अगदी रफ अँड टफ, दोन्ही बाजूनं झुकलेला, दोन्ही बाजूनं वाकलेला. जो मी उल्लेख केला बॅटिंगमध्ये थोडेसे शांत दिसले परंतु एक चांगले ऑलराऊंडर म्हणून सातत्यानं सार्थक यांचा आपण उल्लेख करत असतो. ते सार्थक आता गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. 36 धाव्यांचं हे टार्गेट आणि या 36 धाव्यांच्या टार्गेटसाठी आता इथे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 22 धावांसाठी भांडावं लागेल, झगडावं लागेल. स्वतःला इथे सिद्ध करण्याची योग्य वेळ दोन्ही संघांकडे. एकाला जिंकावं लागेल, एकाला हरावं लागेल, त्याशिवाय क्रिकेटच्या खेळाचा निर्णय नाही. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 22 धाव्यांची गरज असा हा सामना आपल्या भेटीला आलाय. पहिलाच बॉल व्हाईट बॉल. पंचांचे दोन्ही आज समांतर रेषेत. आता मॅच टर्न करते थोडंसं 50-50 बॅटल जे चालू आहे. पहिलाच व्हाईट बॉल आल्यानंतर आता 12 मध्ये 21 रन करायचे आहेत या मॅचला जिंकण्यासाठी. फटका चांगला आहे, अप्रतिम.
नो चान्स फॉर द फिल्डर बिटवीन द गॅप. सीमारेषा बाहेर 4. थँक्यू. फक्त निकुंज बॉलकडे पाहत राहिले. फक्त पाहावंच लागलं कारण उत्तर नव्हतं, कारण काय फटका खेळला. अगदी आपण पाहतायत 11 बॉलमध्ये 17 धाव्यांची गरज या मॅचमध्ये जिंकण्याकरिता. जय जोगनादेव आगवणकर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. लढतायत, झुंज देतात प्रतिस्पर्धी संघाला. इथे देखील आपण पाहतात आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता त्याच रिझनला आणि अति षटकारामध्ये फलंदाज बाद होत असताना गॉन. थँक्यू सो मच. 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये रन करायच्या 17 या मॅचला जिंकण्यासाठी. एका बाजूला जय जोगनादेव आगवणकर चैत्य आळी हा संघ अगदी युवांनी भरलेला, तर एका बाजूला पालघर बॉक्स क्रिकेट्स या विभागातून खऱ्या अर्थानं दादा संघ म्हणजे साई एकता बिरवाडी. फटका तर खेळलाय जरूर. दीपू आहेत, फिल्डिंग करतील आणि तत्पूर्वी पंचांनी बोट उचलला आकाशाकडे. पंचांच्या डिसिजनला इथून खऱ्या अर्थानं चॅलेंज केले, जिथे तिसऱ्या पंचांची मदत घेतले. एक रिव्ह्यू दोन्ही संघांना आहेत, ते तुम्ही कसे यूज करता, कुठे यूज करता, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील. आणि आता रिव्ह्यू घेतलेला आहे. फटका खेळला, दीपूनं बॉलला उचललं, तदनंतर इथे आपण पाहतायत फलंदाज सेफ आहेत, नॉट आउट. आता इथून ऑन स्क्रीन आपण पाहताय संपूर्णपणे बॅकग्राऊंड असताना क्रीजमध्ये पोहोचले आणि तदनंतर फलंदाज नॉट आउट. धावसंख्या आता फलकावरती 20. 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये रन करायच्यात 16. 9 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. चांगला चेंडू. इथे आपण पाहतायत आता डॉन यांच्याकडनं झाली चुकी आणि रनआउटची संधी बनली क्रितेशनं. खूप चांगलं कलेक्शन आणि तेवढं चांगलं स्टंप उधळला आणि फलंदाज इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. एक संधी मिळाली बॅटिंग एंड करत असताना, बॉलिंग एंडला क्रितेशनं नाही संधी दिली. फलंदाज बाद. थँक्यू. 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये रन करायच्यात 16 या मॅचला जिंकण्यासाठी. रत्नदीप क्रीडा मंडळ भंडाराळी प्रेझेंट रत्नदीप वेऊर चषक. सिंगल मात्र मिळेल आणि या सिंगलच्या साह्यानं आता धावसंख्या आकार घेईल, ती म्हणजेच 21 वरती. बॉल आहेत 7 आणि 7 बॉलमध्ये रन करायच्यात, ते म्हणजेच 15. 7 चेंडू आणि 7 चेंडूंमध्ये 15 धाव्यांची गरजचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. फटका तर जरूर केलाय, फेकी येईल, तद्वरती सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्यानं षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर इथे तिसरं संपते. तिसऱ्या षटकांचा खेळ संपल्यानंतर आता 6ला 14. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 14 धाव्यांची गरज, असा एक चांगला अटीतटीचा मॅच. आलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात रत्नदीप क्रीडा मंडळ प्रेझेंट रत्नदीप वेऊर चषक. 2026 ची दुसरी रात्र आणि या दुसऱ्या रात्रीतलं चाललेलं घमासान. टार्गेट 36 धावांचं ठेवलं. साई एकता उर्वी 11 बिरवाडी रोहित पाटील रोया यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि जिथे आता 6 बॉलमध्ये रन करायचे आहेत मॅचला जिंकण्याकरिता 14. सार्थक इमर्जिंग खेळाडू म्हणून सार्थककडे पाहिलं गेलं. एक जबरदस्त गोलंदाज
चांगली गोलंदाजी करतात ते साई एकता बिरवाडी या संघाकरिता. यावरला चेंडू पडल्यानंतर आपण पाहतात शाफ्टन. इथे डॉट बॉल येतोय. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये आता 14 रन. आगवणकर हा संघ थोडासा आता अडचणीत. अनुज दाखल झालेत. अनुजच्या साथीने अमित आहेत. जय जोगनादेव आगवणकर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. फटका तर खेळला जरूर चांगला भेटवंत गॅप, परंतु फलंदाज बाद होतील. अनुज गॉन. सारंग आयो सारंग क्या डाला है मैं पहले सार्थक डाला था तेरी माँ का बहुत सदा मादर चोद उधर गाना मारना जाटो तेरे से वो चार रन होना आज एक भी बार नहीं है तेरी वजह से. थँक्यू. इथे आपण पाहतायत फलंदाज बाद झालेत आणि आता नवीन फलंदाज दाखल झालेत. हर्षल. हा बॉल पंचांनी दोन्ही आज समांतर रेषेत आणलेत. व्हाईट बॉल आहे. आता इथून 2 चेंडू चांगले हाताळल्यानंतर आता क्रितेश गरत मेसेज देत आहेत सारंगला की मोठा मॅच आहे, तुम्हाला फक्त इथून या खेळपट्टीवरती चांगली गोलंदाजी करणं गरजेची भूमिका राहील. गोलंदाज तयार होतील पुन्हा एकदा. या षटकातील पुढील बॉल. षटकार आणि षटकारला अनिवार्य बंधन. फलंदाज बाद. तीन बॉलचा खेळ झाला या षटकातील आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात आता बिरवाडी संघ इथून या मॅच मध्ये आता पुढे यायला लागल्या म्हणायला हरकत नाही. फलंदाज येत आहेत, षटकार मारत आहेत, बाद होत आहेत, सध्या तेच चाललंय. अगदी आता 2 बॉलचा खेळ बाकी असेल. या मॅचला जिंकण्याकरिता ऑलमोस्ट विजयाचे दरवाजे खुले झालेत. इथे आपण पाहतात आता फलंदाज बाद आणि बाद. धक्के दे धक्के आणि दे धक्के. सध्या हॅट्रिक पूर्ण झाली ती म्हणजेच सारंगची. या षटकात जवळपास आपण पाहतात 4 गडी बाद त्याने केलेत 5 बॉलमध्ये. निलेश वाणी यांचा मात्र मेसेज आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतायत YBCC वेऊर या संघाला 25 वर्ष अभिमानानं परिपूर्ण होतात आणि त्याच 25 वर्षाचं सेलिब्रेशन करण्याकरिता दिनांक 5 मार्च ते 7 मार्च YBCC चषक 2026चा थरार आपल्या समोर घेऊन येत आहेत. 25 वर्ष अभिमानानं ही YBCC संघ उभा आहे आणि खऱ्या अर्थानं 25 वर्ष झाल्याबद्दल आपण पाहतात निलेश वाणी आणि सर्वांनी जोपासलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्या स्पर्धेची एक मोठी स्पर्धा 5 मार्च ते 7 मार्च ही एक या कालावधीत अंडरम टेनिस बॉल क्रिकेटचा एक मोठा सोहळा YBCC चषक आपल्याला पाहायला मिळेल. मॅन ऑफ द मॅच सारंग यांनी मात्र डबल हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली, परंतु मॅन ऑफ द मॅच निकुंज ज्यांनी 7 बॉलमध्ये 16 रन केलेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत